हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आपल्याला रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि मग आपण बाहेरून जी भाजी मागवतो नॉर्मली मिक्स व्हेज, तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजीची रेसिपी. तर त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे मिक्स व्हेजिटेबल्स. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ॲड करू शकता. दही, पनीर, आलं लसूणची पेस्ट आणि एक कांदा आपल्याला क्यूब्समध्ये कापून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून जे पनीरचे क्यूब्स आहेत ते छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, कमी गॅस करून. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला जे पनीरचे क्यूब्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर छान असा सोनेरी रंग आला आहे. आता आपण जे क्यूब्स मध्ये कांदा जो कापून ठेवला होता तो आता या स्टेजला ऍड करायचा आहे आणि तो सुद्धा थोडा फ्राय करायचा आहे. आपल्याला जास्त वेळ फ्राय नाही करायचा आहे. थोडा वेळ परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये जे मिक्स व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत आणि ते सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत थोड्या वेळासाठी. तर आपल्याला हे थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे, 5 मिनिटांपर्यंत. आणि त्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला ऍड करायची आहे जिंजर गार्लिक पेस्ट. त्यानंतर थोडी जिरे पावडर, थोडी धने पावडर, छोटा चमचा हळद, तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं ऍड करून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये ते छानपैकी परतवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला ते असंच ठेवायचं आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते लगेचच मिळतील. आता या स्टेजला आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे थोडी, आणि पुन्हा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाच ते 7 मिनिटांसाठी हे
कमी गॅस करून आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर ती सेम रेस्टॉरंट स्टाईल मध्येच बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी फेटून घेतलेलं दही ॲड करायचं आहे. हलक्या हाताने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 8 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून ही आपली जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर लाईक करा व्हिडिओला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल. तुम्ही बघू शकता आता छानपैकी तेल सुटलं आहे भाजीला. तर आता या स्टेजला आपल्याला थोडी कसुरी मेथी ॲड करायची आहे क्रश करून आणि पुन्हा गॅस कमी करून आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, 5 मिनिटांनंतर आपली ही जी मिक्स व्हेज जी भाजी आहे ती झाली आहे रेडी. खूप छान सुगंध सुद्धा येतो या भाजीला आणि टेस्टी सुद्धा खूप होती ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता या स्टेजला छानपैकी फ्रेश कोथिंबीर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी. तुम्ही बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग झाली आहे ती. तर फ्रेंड्स, तुम्ही ही भाजी छान गरम गरम फुलक्यांसोबत किंवा चपात्यांसोबत एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. तुम्ही बनवून बघा आणि टेस्ट करून बघा. मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की कशी झाली होती ते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा टॅप करा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.